माझे नाव पार्थ शिवाजी मोरे, इयत्ता दुसरीचा विद्यार्थी. आज तुमच्या समोर विषय म्हणणार आहे माझा देश. ओ खून को किस मतलब का, जिसमें ऊपर का नाम है. ओ खून को किस मतलब का, जो आ सके देश के काम है. ओ खून को किस मतलब का, जिसमें जीवन रहेगा मानी है, पर्वत बनकर रहता है. वो खून नहीं हो पानी है. उन लोगों ने सही से खून की कीमत बचा ली थी जब सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी दी. बोले 17 की खातिर बलिदान तुम्हें करना होगा तो बहुत चुके हो जाएंगे, लेकिन आज तुम्हें मरना होगा. आजादी का संग्राम के देशों में खेला जाता है, ऐसे का टाने का सौदा दिन ऐसा खेला जाता है. आज आई बाबू ऊंची करके हो बोले जब तो तुम मुझे देना बदले में भारत के अंदर तो तुम मुझसे ले. हो गई समय हमें उतर पुतर सीने में दिल न समाते थे, सोई तालाब किनारे कोसों तक छाए जाते थे. हम देंगे रक्त एक शब्द सुनाई देते थे, अरग में जाए भूमि हो खड़े दिखाई देते थे. बोले सुबह वो आ गए है उसके तक में बातियों खून देता हो. वो आ गया है वो खून को हिंदुस्तान देता हो. मैं कंकड़ खड़ाता हूँ. वो आ गया है तो खुद से हजर लेता हूँ. सारी जनता हंकार उठी. हमारे हैं हमारे माता के चरणों में हम अपना रक्त बहाते थे और उसी रक्त के छाए में हम अपनी कलम डुबाते थे और आजादी के संग्राम पर हम रक्षा करते ही जाते थे. उस दिन जगह सांसें वक्त बढ़ते ही जाते थे. चाकू छुरी कटारे से हो अपने रक्त बहाते थे और उसी रक्त के छाए में हम अपनी कलम डुबाते थे. उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया, खून से इतिहास नया. मित्रांनो, आपल्या भारत देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ना ते त्या स्वराज्यासाठी मिळाले नाही. त्यासाठी वंदनीय मंगल पांडे, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यासारख्या कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या देशासाठी आपले रक्त सांडले. या सर्व महावीरांना मी नमन करतो. मित्रांनो, जेव्हा एखादा गरुड आकाशात झेप येतो ना ते संपूर्ण लक्ष त्याच्या जमिनीतल्या बदलांकडे असतं. तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका याचं संपूर्ण लक्ष आपल्या विद्यार्थ्यांकडे असतं. खूप अलर्ट असतात त्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. थँक्यू सो मच टीचर. मित्रांनो, आपल्याला आपला देश हा विश्वगुरु बनवायचा असेल त्यासाठी तर आपल्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण शिक्षण शिक्षण. आणि उत्तम शिक्षण देऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याचं काम करत आहे ते आपल्या शाळेचे संस्थापक माननीय बी पाटील सर. थँक्यू सो मच सर. सर, मला खूप काही बोलायचं आहे पण ते व्यक्त करण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाही. आणि सर, जे शब्दात व्यक्त करता येतं ते खूप काही बोलण्यासारखं असतं असं मला तरी वाटत नाही. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे मध्यंतरी कोरोनाच्या काळात मृत्यूचं तांडव उठलं होतं. सगळं जग जागेवर थांबलं होतं आणि अशा सर्वात बिकट परिस्थिती ती अमेरिकेची झाली होती. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आपल्या भारताच्या प्रधानमंत्री यांना आला. अमेरिकेचे अध्यक्ष काय म्हणतात मित्रांनो? महोदय, कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. लोक मृत्युमुखी पडत आहेत. पॅरासिटामॉल या औषधाची फारच कमतरता भासू लागली आहे. कृपया भारताने अमेरिकेला मदत करावी. यावर आपल्या भारताचे प्रधानमंत्री काय म्हणतात मित्रांनो? ट्रम्प साहेब, तुम्ही निश्चित राहा. हीच खरी वेळ असते एका मित्राने दुसऱ्या मित्राला उपयोगी पडण्याची. भारत देश हा लवकरात लवकर पॅरासिटामॉल या औषधाची खेप अमेरिकेला पाठवेल हे सांगण्याचं दप्तर हेच आहे मित्रांनो. या अमेरिका हा जगातील 1 नंबरचा देश आहे. आजपर्यंत 2 इतर देशांना मदत करायचा पण दिवस कसे बदलू लागलेत बघा ना. आपला भारत देश त्या अमेरिकेला मदत करतोय. त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते की आपला भारत देश हा मदत घेणारा नाही तर मदत करणारा बनलाय. माझ्यावर